नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच मस्त असा नाश्ता बनवणार आहोत। अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। तर इथे सगळ्यात आधी मी एक तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की एक मोठा चमचा कच्ची चण्याची डाळ इथे मी घेतली आहे, ही घालायची आहे। ही डाळ मी आधी धुवून कोरडी करून घेतली आहे। यावरती भरपूर पावडर असते, तर धुतल्यामुळे ती निघून जाईल। यानंतर इथे मी एक चमचा उडदाची डाळ घेतली आहे, ही सुद्धा मी आधी पुसून घेतली आहे। या दोन्ही डाळी आता तेलावरती किंचित त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। डाळी छान भाजल्यानंतर यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। आता हे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। याबरोबरच चवीप्रमाणे घरगुती जे लाल तिखट असतं ते घालायचं आहे। यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये पाणी घालून ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर इथे पहा, ही चटणी मी वाटून घेतली, अगदी स्मूथ अशी वाटली गेले। तर ही पेस्ट आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि पुढची कृती करूया। तर इथे मी दुसरं मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 1 कप रवा घ्यायचा आहे। बारीक किंवा जाड कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। मी कपाने इथे रवा मोजून घेतला, तुम्ही घरातली एखादी वाटी सेट करा आणि त्याने 1 वाटी इथे रवा मोजून घ्या। यानंतर इथे मी अर्धा कप दही घेतलं आहे। थोडंसं कमी आंबट असलेलं घरी बनवलेलं दही मी इथे घेतलं आहे। याच दह्याच्या कपामध्ये मी इथे 1 कप पाणी घेतलं आहे। तर इथे प्रमाण लक्षात ठेवा, 1 कप रवा, अर्धा कप दही आणि 1 कप पाणी इथे मी घेतलं। आता यामध्ये जी आपण पेस्ट तयार करून ठेवली होती ती काढून घ्यायची आहे। सगळी पेस्ट मी इथे घातली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घातलं आहे मी आणि ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं। आता हे सगळं आपण मिक्सरला एकदा फिरवून घेऊया। त्याआधी यामध्ये मी अर्धा चमचा साखर घालते आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आता हे मी मिक्सरला फिरवून घेते। तर हे मिक्सरला मी असं फिरवून घेतलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर ही तयार पेस्ट मी इथे बाउलमध्ये काढून घेतली। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अशीच 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण मस्त अशी साऊथ इंडियन स्टाईलची चटणी बनवूया। तर चटणी बनवण्यासाठी इथे तडका पॅन मी गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की इथे मी 1 मोठा चमचा इतके कच्चे शेंगदाणे घातलेत। शेंगदाणे आता आपण भाजून घेऊया। शेंगदाणे खरपूस भाजले गेले की यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालते मी। भाजलेली चण्याची डाळ नसेल, जर तुमच्याकडे कच्ची असेल चण्याची डाळ, तर तुम्ही आधी चण्याची डाळ भाजून घ्या आणि नंतर शेंगदाणे घाला। आता शेंगदाणे आणि डाळ एकत्र मी असं 1 मिनटं परतून घेतलं। यानंतर इथे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, थोडीशी चिंच घातली इथे मी, यानंतर आलं घातलं आहे। आता हे सगळं परतून घेते। यानंतर इथे मी थोडंसं ओलं खोबरं घालते। हे सगळं व्यवस्थित 1 ते 2 मिनटं परतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे मी चटणी वाटून घेतली आहे। काढून घेऊया चटणी आणि चटणीवर घालण्यासाठी आता आपण फोडणी तयार करूया। तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आहेत,
यानंतर अर्धा चमचा यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे। उडदाच्या डाळीचा किंचित रंग बदलला की इथे एक लाल मिरची घातली मी आणि आता गॅस बंद करून इथे मी पाव चमचा हिंग घातलाय। आता ही फोडणी चटणीवरती घालूया। तरी खूपच मस्त अशी साऊथ इंडियन स्टाईलची चटणी तयार आहे, जी आपल्या रेसिपी बरोबर अगदी अप्रतिम लागते। आपली चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर हे आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि अगदी परफेक्ट असं झालं आहे। तर याची आज आपण मसाला अप्पम बनवणार आहोत। आता या पिठामध्ये आपल्याला 1 चमचा इतका इनो फ्रूट सॉल्ट घालायचा आहे। तर सगळ्या पिठामध्ये मी एकत्र घालणार नाही आहे, हे मी 2 भागामध्ये डिवाइड करणार आहे आणि मग प्रत्येकामध्ये अर्धा चमचा इतका इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहे। सगळ्यामध्ये एकत्र घातलं तर शेवटचे आपले अप्पम व्यवस्थित येत नाहीत, म्हणून इथे मी पीठ 2 भागामध्ये डिवाइड केलं। तर आता जे अर्धं पीठ मी ठेवलं होतं त्यामध्ये मी अर्धा चमचा इतकं इनो फ्रूट सॉल्ट घातलं। तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडा घातला तरी चालेल। मिक्स करून घेतलं याला व्यवस्थित आणि आता याची आपण अप्पम बनवणार आहोत। तर इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे। इथे आता अजिबात आपल्याला तेल घालायचं नाही आहे तव्यावरती। इथे मी सेंटरला 1 चमचा पीठ घातलं आणि थोडंसं पसरवून घेतलं। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि वरतून याला जाळी येईपर्यंत वाट पाहायची आहे। लगेचच याला अशी मस्त जाळी यायला लागते। तर पाहू शकता छान जाळी यायला लागले। वरच्या बाजूने पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। वरच्या बाजूने अप्पम पूर्ण ड्राय झाला म्हणजेच तो खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजला गेला आहे असं समजायचं। तर पहा आता वरून पूर्ण ड्राय झाला आहे अप्पम, म्हणजे हा खालच्या बाजूने सुद्धा भाजला आहे। आता आपण काढून घेऊया आणि हा उलटायची गरज नाही आहे, एका बाजूनेच आपण याला भाजून घेणार आहोत। तर अगदी मस्त असं आपला अप्पम तयार आहे आणि याची जाळी तुम्ही पाहू शकता आणि रंगसुद्धा खूप मस्त आला आहे। तर आता इथे मी आणखी एक बनवून घेते। तर अगदी झटपट असे हे एकानंतर एक तुम्ही अप्पम बनवू शकता आणि यामध्ये आपण जो मसाला घातला किंवा जी आपण पेस्ट बनवून घातली त्यामुळे याची चव खूपच मस्त लागते। तर इथे दुसरा अप्पमसुद्धा तयार आहे। तर आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे मी अप्पम सर्व केलेत। अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार असे अप्पम तयार झालेत। मागची बाजूसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार आहे आणि रंगसुद्धा खूप मस्त आला आहे। तर अगदी झटपट होणारे हे अप्पम तयार आहेत। तर नेहमीचे आपण अप्पम बनवतो, आजचे हे मसाला अप्पम अगदी चवीला वेगळे आहेत आणि रेसिपीसुद्धा अगदी झटपट होणारी आहे। याबरोबर आपण जी चटणी बनवली तीसुद्धा अगदी वेगळ्या प्रकारची आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तर आजची ही मसाला अप्पमची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।